Now today I am going to teach you next chapter which is pretty essential for the upcoming exams point of view, known as the necklace. So who will tell me the Marathi meaning of this particular chapter? Marathi meaning? Yes, Anika. Yes, okay, best. Just see. Learn my line. It's a Marathi translation. Okay. Just see first line. Matilda was a pretty and charming girl. म्हणजे काय लक्षात घ्या, मॅटिल्डा ही दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक मुलगी होती. काय सांगितलं सांगा? मॅटिल्डा दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक मुलगी होती. मग याच्यावरनं परीक्षेत आपला प्रश्न विचारला जाईल. कंप्लीट द फॉलोइंग. ऐका. Dash dash was a pretty and charming girl. Yes, Akshara. Yes, Matilda. Okay. Then Matilda was a timber. Matilda was a timber. Yes. Who will tell me the correct answer? Yes, you. Yes. I like it. Pretty and charming girl. आताच मी सांगितलं, मॅटिल्डा ही दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक मुलगी होती. बरोबर आहे. Born on by and year of a fate into family of clerks. पण तिच्या कम नशिबामुळं, तिच्या दुर्दैवामुळं ती मुलगी एका गरीब कारकुनाच्या घरात जन्माला आली होती. कोणाच्या घरात? इन पुअर फॅमिली ऑफ अ क्लर्क्स. एका गरीब कारकुनाच्या घरात. पुढे पारे. He had no means of becoming known, understood, loved, or to be wedded to an aristocrat. So, just see, she had a wish to wedded with an aristocrat. Aristocrat, that means a people who is a rich one, who is in a rich family. तिलाही असं वाटायचं, काय वाटायचं की माझं लग्न सुद्धा माझ्यावरती प्रेम करणाऱ्या, ऐका, मला समजून घेणाऱ्या एखाद्या श्रीमंत उमरावाशी व्हावं, एका श्रीमंत सरदाराशी व्हावं, एका श्रीमंत राजपुत्राशी व्हावं, असं कोणाला वाटायचं? मॅटिल्डाला वाटायचं. पुढे पारे. So she let herself to be minor official at a ministry of education. पण तिच्या कर्म नशिबामुळं, तिच्या दुर्दैवामुळं तिचं लग्न, ऐका, शिक्षण खात्यातील, कोणत्या खात्यातील? शिक्षण खात्यातील एका कमी पगाराच्या नोकरीवर असलेल्या, कसल्या रे? कमी पगाराच्या नोकरीवर असलेल्या एका व्यक्तीशी झालं. पहिला पॅरा समजला का रे? कमी पगाराच्या नोकरीवर असलेली एका व्यक्तीशी झालं. पुढे पारे. ड्रेस प्लेनली, ऐका, ती, ऐका, प्लेन कपडे घालायची. कळतंय का? बक्केबाज घालत नव्हती, शायनिंगचे कपडे घालत नव्हती, ते अतिशय लक्षात घ्या, प्लेन कपडे घालायचे. पुढे पारे. बिकॉज शी हॅड नेव्हर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. कारण तिला महागडे कपडे परवडणारे नव्हते, कारण तिची गरिबी होती. आणि ज्या ठिकाणी, लक्षात घ्या, त्या मुलीचं लग्न झालं, त्याची सुद्धा काय होती रे? गरिबी होती. म्हणून तिला महागडे कपडे घालणं परवडणारं नव्हतं. पुढे पहा. जसी she suffered endlessly, feeling was entitled to luxuries of all life. तिलाही वाटायचं मला ऐश्वर्याने जीवन मिळावं. तिलाही वाटायचं माझ्या जीवनात सुख समृद्धी समाधान यावं. अरे येते लक्षात? तिला असंही वाटायचं, लक्षात घ्या, ऐका, अतिशय सुंदर जीवन तिला मिळावं. पण बघा रे, शी सफर्ड बिकॉज ऑफ अ शाबी पोलिश हाऊस. पण मुलांना लक्षात घ्या, गरीब असल्यामुळं, ऐका, पैशाची कमतरता असल्याने तिला, ऐका, श्रीमंत बलशाली घरामध्ये किंवा श्रीमंत कुटुंबामध्ये तिला राहता येत नव्हतं. कशा बशा कुटुंबामध्ये, कशा बशा घरामध्ये, पुअरली फर्निश्ड हाऊस, म्हणजे तुटपुंज फर्निचर असलेल्या घरामध्ये
तिला आपलं जीवन काढावं लागलं. इच्छा असून सुद्धा तिला श्रीमंत ऐका पाहिजे त्या वस्तू देणारं घराणं तिला मिळू शकत नव्हतं. Just see all these things that another woman of a class would not even have noticed, tormented her and made her resentful. The other woman who just who have got so many new things, luxurious things, but that particular things did not get that particular lady known as Matilda. And so because of that, when she think about all these things, at that time she became resentful. तिलाही असं वाटायचं माझ्या लक्षात घ्या तिच्या समाजातील इतर महिलांना ऐका उच्च प्रतीचे दागिने तिला राहायला लक्षात घ्या भली मोठी घर आहेत बंगलो आहेत बाकी ऐका भल्या मोठ्या साड्या आहेत भल्या मोठ्या गाड्या आहेत सर्वच गोष्टीचा उपभोग तिला घेता येत बोला यामुळे ती दुःखी व्हायची. हा विचार तिच्या मनामध्ये आला की ती काय व्हायची रे दुःखी व्हायची. पुढे पहा जशी she dreamed of a grand palatine mansion with a vast room, invited small ones, open to after chats with close friends. Hello, she has one kind of wish to calling her friends with a home and chatting with them with the time of afternoon. तिला असं वाटायचं मी सुद्धा काय करावं लक्षात घ्या माझ्या मैत्रिणींना घरी बोलवावं माझ्या मैत्रिणींना घरी बोलवावं आणि घरी बोलवून उच्च शिक्षित श्रीमंत मैत्रिणीशी दुपारच्या वेळेला काय करायला तरी गप्पा मारायला असं तिलाही वाटायचं आणि आपला आनंद द्विगुणित करावा जीवनातील प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घ्यावा असं तिलाही वाटायचं. येते लक्षात म्हणजे काय श्रीमंत महिलांच्या ज्या आशा होत्या श्रीमंत महिलांची जे इच्छा होत्या त्या बिलकुल लक्षात घ्या अशा कोणाच्या होत्या रे मॅटेरियल. तिला असं वाटायचं मी बाकीच्या महिलांसारखं असावं मी सुद्धा बाकीच्या महिलांसारखं दिसावं मग ही दिसायला सुंदर होती पण प्रत्येक महिलेचं एक मत असं लक्षात घ्या मी अगोदर सुंदर आहे पण मला दागिनं ऐका घेतले तर दागिन्यांनी मी अजून उठून दिसेन मी अजून सुंदर दिसेन म्हणून लक्षात घ्या प्रत्येक लेडीला काय असते रे दागिन्यांची हौस असते आणि त्याच पद्धतीची हौस मॅटिल्डाला वाटत होती.